सावधान, 18 जुलैपर्यंतचा काळ काही राशींसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर पुढील 2 मिनिटे कुठेही जाऊ नका, कारण आज आपण अशा एका ज्योतिषीय योगाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक लोकांमध्ये भीती आणि उत्सुकता दोन्ही आहेत. मित्रांनो, राहू आणि केतू हे ज्योतिषशास्त्रातील छायाग्रह मानले जातात. जेव्हा त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे कालसर्प योगासारख्या परिस्थितीची चर्चा होते, तेव्हा अनेक लोक आपल्या आयुष्यातील घडामोडींकडे अधिक लक्ष देऊ लागतात. काही लोकांना अचानक आर्थिक ताण जाणवतो, काहींचे घरातील वाद वाढतात, काहींच्या कामात अडथळे येऊ लागतात, तर काहींना घेतलेल्या निर्णयांबद्दल पश्चात्ताप होतो. पण प्रश्न असा आहे, खरंच हा काळ कोणासाठी अधिक सावध राहण्याचा आहे? कोणत्या राशींनी पैशांच्या व्यवहारात जास्त काळजी घ्यावी? कोणत्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, या काळात कोणत्या चुका टाळल्या तर अनावश्यक अडचणींपासून दूर राहता येऊ शकतं? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राहू केतूच्या या चर्चेत असलेल्या योगाविषयी, त्याचा विविध राशींवर सांगितला जाणारा परिणाम आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही असे उपाय आणि काळजी घेण्याच्या गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक ज्योतिष अभ्यासक महत्त्वाच्या मानतात. चला तर मग जाणून घेऊया 18 जुलैपर्यंतचा हा काळ नेमका काय सांगतो आणि कोणत्या राशींनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. 18 जुलैपर्यंत राहू केतूचा कालसर्प योग, या 4 कोसळणार संकटांचा डोंगर. आर्थिक नुकसान आणि वादाचे संकेत. राहू केतूचा कालसर्प योग हा ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत धोकादायक मानला जातो. या योगामुळे काही राशींच्या जीवनात संकटांची मालिका सुरू होऊ शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतू हे पापमय ग्रह मानले जातात. सध्या राहू कुंभ राशीत स्थित आहे, तर केतू सिंह राशीत आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या दरम्यान येतात, तेव्हा अत्यंत प्रतिकूल असा कालसर्प योग निर्माण होतो. हा धोकादायक योग 18 जुलै 2026 पर्यंत अत्यंत प्रभावी राहील. पूर्णविराम. त्यानंतर जुलै 19 रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करताच या संकटाची तीव्रता हळूहळू कमी होईल. परंतु 18 जुलैपर्यंतचा हा काळ काही राशींसाठी एका अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसेल. 18 जुलैपर्यंत राहू केतूचा कालसर्प योग, या 4 कोसळणार संकटांचा डोंगर. आर्थिक नुकसान आणि वादाचे संकेत. राहू केतूचा कालसर्प योग हा ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत धोकादायक मानला जातो. या योगामुळे काही राशींच्या जीवनात संकटांची मालिका सुरू होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतू हे पापमय ग्रह मानले जातात. सध्या राहू कुंभ राशीत स्थित आहे, तर केतू सिंह राशीत आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या दरम्यान येतात, तेव्हा अत्यंत प्रतिकूल असा कालसर्प योग निर्माण होतो. हा धोकादायक योग 18 जुलै 2026 पर्यंत अत्यंत प्रभावी राहील. त्यानंतर जुलै 19 रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करताच या संकटाची तीव्रता हळूहळू कमी होईल. परंतु 18 जुलैपर्यंतचा हा काळ काही राशींसाठी एका अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसेल. सिंह. राहू केतूचा कालसर्प योग सिंह राशींच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते आणि करिअरमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात, गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला खूप वाईट वाटू शकते. मिथुन राशीसाठी कालसर्प योग अशुभ ठरू शकतो. तुमच्या बोलण्याची पद्धत कठोर होऊ शकते. तुमच्या विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तुमच्या संयमाची कसोटी लागेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने केले पाहिजे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांनी 18 जुलैपर्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढू शकतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर तुमचे भांडण होऊ शकते. आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. तुमच्या आरोग्यात अचानक बिघाड होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेणे टाळा. कुंभ. राहू आणि केतूचा चक्रव्यूह कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. या काळात घाईचे निर्णय घेणे टाळा, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते.
तुमची निर्णय क्षमता कमकुवत होईल. तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल.